तर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण रेशिओ अँड प्रपोर्शन गुणोत्तर प्रमाण सुरू केलेलं आहे. त्याचं प्रॅक्टिस सेट 4.3 त्याचा पार्ट 1 आपण काल घेतला मॅथमॅटिक्सचा तुमचा स्टँडर्ड 9चा. आता येस्टरडे आपण त्याच्यामध्ये काही क्रिया पाहिल्या आहेत, काही सो त्या क्रिया कोणकोणत्या होत्या बघा आपल्या. तर त्या क्रिया आपण पाहिल्या त्याच्यामध्ये आपण पाहिली होती सगळ्यात पहिली व्यस्त क्रिया पाहिली, त्यानंतर एकांत क्रिया, त्यानंतर आपण पाहिली होती ती क्रिया योग, वियोग आणि योग वियोग. इन इंग्लिशमध्ये आपण म्हटलं तर त्या तुमचे जे रिॲक्शन्स आहेत किंवा ज्या काही प्रोसेस आहेत त्या तुमची फर्स्ट आहे तुमची इन्व्हर्टेंडो, अल्टरनेंडो, कंपोनेंडो, डिव्हिडेंडो आणि कंपोनेंडो डिव्हिडेंडो. ठीक आहे सी. सो स्टार्ट करूया. काही डाऊट असेल प्लीज आस्क मी गाईज. चलो. हां, दुसरी गोष्ट अशी होते की तुम्हाला ते थोडं लक्षात ठेवायला सांगितलं. मी तुम्हाला सांगितलं होतं की ही स्लाईड तुमच्यासाठी महत्त्वाची होती बघा. हे सगळं झालं. हां, ही स्लाईड तुम्हाला सांगितलं ही एवढी स्लाईड तुमच्या लक्षात राहणं गरजेचं आहे. दिस वन अँड दिस वन. सो विल स्टार्ट विथ द 4.3. तर प्रश्न पहिला आहे तुम्हाला सराव संच 4.3 मध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे प्रॅक्टिस सेट 4.3. तुम्हाला काय दिलेलं आहे? तुम्हाला a छेद b ची किंमत दिलेली आहे 7/3. बरोबर. तुम्हाला या पुढील गुणोत्तरांच्या किमती काढायच्या आहेत. गुणोत्तर क्रमांक 1, 2, 3 आणि 4. समजलंय? व्हॉट इज गिवन टू यू? यू हॅव गिवन द व्हॅल्यू ऑफ a अपॉन b. a अपॉन b किती दिलेला आहे? 7/3. a अपॉन b किती दिलं तुम्हाला? 7/3. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ दिस रेशोज. समजतंय? हे 1 बाय 1 आपण घेणार आहोत. फक्त लक्षात घ्या की आपल्याला काय करायचंय, कुठल्या प्रोसेस जायचं आहे. सो लेट्स सी द फर्स्ट क्वेश्चन गाइस. इथे फर्स्ट क्वेश्चन आहे. थोडं जर तुम्हाला क्लिअर दिसत, आय होप क्लिअर दिसत असेल. जर दिसत नसेल तर मी तुम्हाला त्याचे जे ओरिजिनल फोटोज आहेत ते तुम्हाला पाठवून देईल, म्हणजे तुम्हाला मिळेल. कारण इथे थोडंसं जे झूम किंवा स्लाइडला ऍडजस्ट करण्यासाठी थोडंसं ते म्हणतात ना, थोडंसं त्याला एक्सपॅन्ड वगैरे करावं लागतं आपल्याला. सो व्हॉट इज गिवन टू यू? काय दिलं तुम्हाला बघा इथे? तुम्हाला दिलेलं आहे सराव संच बघा इथे 4.3 मधला पहिला क्वेश्चन. तुम्हाला दिलेला आहे a छेदात b बरोबर 7/3. हे तुम्हाला दिलेलं आहे. बरोबर. a छेदात b बरोबर 7/3 तुम्हाला दिलेलं आहे. समजतंय सगळ्यांना? तुम्हाला विचारलं आहे की याची किंमत किती? 5a अधिक 3b छेदात 5a वजा 3b बरोबर किती? यू हॅव टू फाइंड आउट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेशिओ 5a plus 3b upon 5 minus 3b is equal to how much? Getting? हा क्वेश्चन तुमचा ऍक्च्युअली. आता इथून आपला आन्सर सुरू होतं, इथून लक्षात घ्या. युअर आन्सर स्टार्ट्स फ्रॉम हिअर. सो द व्हॅल्यू a अपॉन b इज इक्वल टू 7/3. ठीक दिलेलं आहे तुम्हाला. इट इज गिवन टू यू. राईट. आता तुम्हाला काय करायचं बघा, नीट लक्ष द्या. इथं बघा a बरोबर किती आहे? 5 आहे. इथे बघा b बरोबर किती आहे? 3 आहे. इथे पण a बरोबर 5 आहे, b बरोबर किती आहे? 3 आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला या गुणोत्तराला, या फ्रॅक्शनला तुम्हाला गुणायचं आहे. दोन्ही बाजूला तुम्हाला गुणायचं आहे 5/3. तुम्हाला दोन्ही बाजूला गुणायचं आहे 5/3. कशाने गुणायचं आहे तुम्हाला? 5/3. बरोबर. 5/3 का घेतलं? कारण a बरोबर a ला 5a आहे. आणि एक सेकंड बाळांनो, काही मुलं येतात, 2 मिनिटं थांबा पण. तर 5a पाहिजे आपल्याला अँड 3b. वी वॉन्ट 5a अँड 3b. Therefore what we did there guys, काय केलं आपण? वी हॅव मल्टिप्लाइड बोथ द साइड्स बाय 5/3. काय केलं आपण? नीट लक्ष द्या. स्क्रीनवर मी हळूहळू जातो, फक्त तुमचं लक्ष पाहिजे. मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 5/3. दोन्ही बाजूला 5/3 आपण गुणलेलं आहे. गेटिंग? ना आता बघा, नीट लक्ष द्या. सो 5/3 मल्टिप्लाय बाय a अपॉन b इज इक्वल टू, आता तुम्ही लेफ्ट हँड साईडला जर गुणत असाल तर तुम्हाला राईट हँड साईडला सुद्धा गुणायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. सो व्हॉट विल हॅपन काय ना बघा, 5/3 इंटू a अपॉन b, 7/3 इंटू 5/b, 5/3 दोन्ही बाजूला गुणले. आता यांचा गुणाकार करा. 5 गुणिले a 5a, 3 गुणिले b 3b. बरोबर. त्यानंतर एक सेकंड, इथे बघा 7/35 3 त्रिक 9. 7/35 3 त्रिक किती आले? 9 आले. बरोबर. 3 त्रिक किती आले? 9 आले. 2 मिनिटं. हा चालेल. तर तुम्हाला काय मिळालं आता इथे? तुम्हाला काय मिळालं बघा इथे? फायनल तुम्हाला काय मिळालं इथे? 5a छेदात 3b बरोबर 35/9 हे तुम्हाला मिळालेलं आहे. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे? ज्या काल क्रिया शिकलो आपण, ओके, तुम्ही शिकला ना काल ज्या क्रिया, त्यातली एक क्रिया आपल्याला करायची आहे, शेवटची क्रिया. ती कोणती क्रिया आहे? इथे बघा दिलेलं आहे. ती कोणती क्रिया? इथे योग वियोग क्रिया करून. कोणती क्रिया करायची तुम्हाला? योग वियोग क्रिया करायची आहे बाय कंपोनेंडो डिव्हिडेंडो. हे तुम्हाला लिहायचं आहे. सो काय येणार? 5 + 3b अपॉन 5 - 3b इज इक्वल टू, आता डावीकडे जर तुम्ही
ही क्रिया करत असाल लेफ्ट हँड साईडला तर राईट हँड साईडला पण तुम्हाला करायचं आहे. सो व्हॉट विल हॅपन, काय येईल तुम्हाला 35 अधिक 9 छेदात 35 वजा 9. 35 अधिक 9 किती झाले 44. 35 वजा 9 किती झाले 26. याला अजून डिवाइड करू शकतो आपण 22/13. हे तुमचं झालं आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. याचा हा क्वेश्चन मार्क आहे, क्वेश्चन मार्कच्या ऐवजी तुम्ही काय लिहिणार 22/13 इज युअर आन्सर. हे तुमचं आन्सर झालं क्वेश्चन नंबर 1. सोपं आहे, फक्त थोडं किचकट वाटेल तुम्हाला कारण ही नवीनच तुमच्यासाठी काहीतरी ते समोर तुमच्या आहे म्हणून थोडं तुम्हाला कठीण वाटेल. यू विल फाइंड इट अ बिट डिफिकल्ट की काय नेमकं केलं सरांनी. मी परत रिपीट करतो आणि मग आपण पुढे जाऊया. ओके चला लक्ष द्या. हे आपल्याला बघा इथून सुरुवात करायची. वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम हियर. नाउ A/B किती दिलं तुम्हाला 7/3 इज गिवन टू यू. नाउ क्वेश्चन मध्ये तुम्ही बघाल तर A इज विथ 5 अँड B इज विथ 3. त्याचे कोएफिशियंट आहेत ते सहगुणक आहेत. Therefore आपण काय केलं 5/3 ने दोन्ही बाजूला गुणलं. बघा दोन्ही बाजूला आपण गुणलेलं आहे 5/3 ने. वी आर मल्टिप्लाइंग बोथ द साइड. ते राहून गेलं लिहायचं माझं. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 5/3. मल्टिप्लाय केलं तुम्हाला मिळालं काय इथे बघा A/3B इज इक्वल टू 35/9. आणि मग आपण सरळ सरळ ही क्रिया केली. कोणती क्रिया केली आपण विच वन बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड. योग वियोग क्रिया करून तुमची रिएक्शन नंबर 5. आठवतं कालचं तुमची क्रिया 5वी. मग तुम्हाला काय मिळालं 35 अधिक 9. आता इथे काही फरक पडणार नाही, असंच राहणार. 35 अधिक 9 झाले 44. 35 9 झाले 26. याला परत भाग लावा. तुम्ही हे लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे. जर नाही हे लिहिलं तरी उत्तर तुमचं बरोबर आहे. ठीक आहे. फक्त एवढंच की आपण त्याला संक्षिप्त रूपात करत असतो, मांडत असतो. सो गाईज वी हॅव सीन द क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2 बघा इथला काय आहे. तर आता थोडंसं तुम्हाला आणखी थोडंसं डिफिकल्ट वगैरे ते घेऊन चालेल इथे. So question number 2, we have to find out the value of this ratio. आपल्याला या रेशोची व्हॅल्यू काढायची आहे. या गुणोत्तराची किंमत आपल्याला काढायची आहे. काय आहे 2a वर्ग अधिक 3b वर्ग छेदात 2a वर्ग वजा 3b चा वर्ग बरोबर किती. We have to find the value of 2a square plus 3b square upon 2a square minus 3b square is equal to how much. क्वेश्चन बघितलं तर थोडंसं कठीण वाटतं, बट डोंट वरी, वी आर स्टार्टिंग फ्रॉम हिअर. आपण हळूहळू स्टेप बाय स्टेपने गेलो की सर्व आन्सर आपण आन्सरकडे पोहोचतो आणि 3-4 स्टेपमध्ये तुमचे आन्सर येतात. आणि ऑल द आन्सर्स आर 100% करेक्ट. हो लक्षात घ्या, ऑल द स्टेप्स आर 100% करेक्ट. आय होप सो. आता इथे काय केलं बघा ऍट दिस स्टेज. आता काय केलं इथे आपण ए स्क्वेअर आहे ना, बघा ए स्क्वेअर आहे, बीचा पण स्क्वेअर आहे. आपण काय केलं वर्ग करून बाय टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ द साइड. असं ऍक्च्युली पूर्ण लिहायचं असतं, पण मी शॉर्ट मध्ये लिहिले ते दोन्ही बाजूचा वर्ग करून. कसं लिहिणार तुम्ही दोन्ही बाजूंचा वर्ग करून बाय टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ द साइड. बाय टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स तुम्हाला असं लिहायचं. समजलं बोथ साइड म्हणजे डावी बाजू उजवी बाजू, राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड. तर एचा स्क्वेअर झाला तुमचा ए स्क्वेअर, बीचा स्क्वेअर झाला बी स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ 7 इज 49. स्क्वेअर ऑफ 3 इज 9. गेटिंग एवढं समजलं इथपर्यंत. ना आता स्क्वेअर तर झालाय, पण जर इफ यू सी देर इज अ 2 विथ द ए स्क्वेअर बरोबर 2 आहे आणि बी स्क्वेअर बरोबर काय आहे 3 आहे. मगाशी केलं तसंच करायचं. व्हॉट यू नीड टू डू, यू हॅव टू मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 2/3. दोन्ही बाजूला 2/3 ने गुणायचं आहे. दोन्ही बाजूला कशाने गुणणार 2/3 ने गुणायचं आहे. मल्टिप्लाय बोथ द साइड्स बाय 2/3. सो व्हॉट विल गेट हिअर 2/3. सो बघा इथे 2 into a square, सॉरी 2 into a square 2a square, 3 into b square 3b square. 49 into 2 किती झाले 98. 98 9 3 is 27. 9 3 is 27. गेटिंग गाइस. आता या स्टेप नंतर काय करायचं आहे, सिंपल आहे बघा. काय करायचं तुम्हाला या स्टेप नंतर सेम मगाशी जी प्रोसेस केली तीच करायची आहे. योग वियोग क्रिया करून बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड. मी जे शॉर्टकट मारलं तुम्ही पूर्ण लिहायचं आहे, लक्षात घ्या. योग वियोग क्रिया करून बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडंड. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं जी 5 नंबरची सगळ्यात शेवटची जी काही क्रिया आहे, okay, that is compound dividend. We are going to use it many times. Okay, so काय आलं तुमचा 2a square plus 3b square minus 2s upon 2a square minus 3b square. एकदा ऍडिशन करायचं आणि एकदा सबट्रॅक्शन करायचं. सो 98 plus 27, 98 minus 27. 98 plus 27 आले 125. 98 minus 27 आले तुमचे 71. सो your answer is what? हे आन्सर, कारण याच्या पुढे भाग जात नाही, लक्षात घ्या, दोघांना भाग जात नाही. सो 125/71 इज द आन्सर ऑफ क्वेश्चन नंबर 2. मी घाई करणार नाही, फक्त तुम्ही लक्ष द्या सांगताना शिकवताना, बिकॉज थोडी किचकट वाटतात, एवढी कचकट नाही येते. यू शुड पे अटेन्शन गाईज. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे क्वेश्चन मध्ये, बघा ना. क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे a छेदात b बरोबर 7/3 हे दिलेलं आहे.
इट इज गिवन टू यू दॅट a अपॉन b इज इक्वल टू 7/3 हे एक दिलेलं आहे आणि सगळ्या गणितासाठी तुम्हाला यू आर गोइंग टू सगळ्या गणिताला तुम्हाला तीच व्हॅल्यू वापरायची आहे. ओके, यू आर गोइंग टू यूज द सेम व्हॅल्यू फॉर एव्हरी क्वेश्चन. ठीक आहे गाईज, समजलंय? आणि रिपीट करतो बघा, सिमरनने मला रिपीट करायला सांगितलंय. डोंट वरी गाईज, आय एम रिपीटिंग, टेन्शन घेऊ नका. सो वी आर स्टार्टिंग फ्रॉम हियर. या स्टेपने स्टार्ट करतो. a अपॉन b इज इक्वल टू 7/3. देन वी आर गोइंग टू स्क्वेअर पाहिजे आपल्याला. इथे आधी काय पाहिजे? स्क्वेअर पाहिजे. आता तुम्ही म्हणते सर 2 आधी घ्यायचा का स्क्वेअर आधी घ्यायचा? तर नाही, आधी स्क्वेअर करायचा, बिकॉज 2 हा तुम्ही नंतर घ्यायचा आहे. स्क्वेअर फर्स्ट यू हॅव टू स्क्वेअर इट. सर दोन्ही बाजूचा वर्ग करा बाय टेकिंग स्क्वेअर ऑफ बोथ द साइड. a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 49/9. देन मल्टिप्लाय करा 2/3 दोन्ही बाजूला. सो यू गेट दिस वन, 2a स्क्वेअर अपॉन 3b स्क्वेअर इज इक्वल टू 98/27. देन मग परत तुम्हाला करायचं योग वियोग क्रिया, कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंडो. इथे तुम्हाला मिळालं, हा जो क्वेश्चन आहे तोच क्वेश्चन तुम्हाला इथे मिळणार. 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर मायनस अपॉन 2a स्क्वेअर मायनस 3b स्क्वेअर इज इक्वल टू 98+27. 98 अधिक 27, 98 अधिक 27. सो आन्सर इज 125/71. चला तर नेक्स्ट क्वेश्चन, लेट्स सी गाइस. क्वेश्चन काय तुमचा? a क्यूब मायनस b क्यूब अपॉन b क्यूब इज इक्वल टू हाऊ मच? इज इक्वल टू हाऊ मच? बरोबर. a घन वजा b घन छेदात b घन बरोबर किती? तर ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. हे बघा, ही याची किंमत तुम्हाला दिलेली आहे. सो इथून स्टार्ट करा, घन करायचा दोन्ही बाजूचा. सोपं आहे, दोन्ही बाजूचा घन करून बाय टेकिंग क्यूब ऑफ बोथ द साइड. मी इथं शॉर्टकट मारले, प्लीज शॉर्टकट मारू नका, पूर्ण लिहा. माझ्याकडून आता मला एवढं सर्व स्लाइड्स बनवायचे असल्यामुळे थोडंसं शॉर्टकट घेतलं इथे. तर दोन्ही बाजूचा घन करायचा आहे तुम्हाला. या दोन्ही बाजूचा घन करून बाय टेकिंग क्यूब ऑफ बोथ द साइड. घन काय मिळालं तुम्हाला? a चा क्यूब a क्यूब, b चा क्यूब b क्यूब. 7 चा क्यूब झाला 343 आणि 3 चा क्यूब झाला 27. जर तुम्हाला क्यूब कळत नसेल तर प्लीज स्क्वेअर म्हणजे 2 वेळा गुणाकार. म्हणजे 7 × 7 जर मग केलं तर त्याला आपण स्क्वेअर म्हणतो, त्याला वर्ग म्हणतो. जर तिसऱ्यांदा आणखी गुणाकार केला तर त्याला म्हणतात क्यूब, घन. प्लीज एवढं लक्षात राहू द्या. सो काय येतं? 340. आता इथे बघा, इथे आपल्याला कोणती क्रिया करायची आहे? वजाबाकी आहे फक्त इथे, आणि इथे खाली काही नाही. त्यामुळे तुम्हाला इथे कोणती क्रिया करायची आहे? एकच क्रिया करायची आहे, डिव्हिडेंडो. म्हणजे कोणती? वियोग. कोणती क्रिया करायची आहे? डिव्हिडेंडो किंवा वियोग क्रिया करायची आहे. म्हणजे a घन वजा b घन छेदात b घन बरोबर 343 छेदात 27. 343 वजा 27 छेदात 27 किती आले? 316 छेदात 27. मिस्टेक झाली होती माझ्याकडून, पण डोंट वरी, थोडं मी करेक्शन केलेलं आहे, घाईमध्ये होतं कधीकडे. सो 316 छेदात 27 हे झालं तुमचं आन्सर. 316/27. इझी आहे. आय अनेबल टू हिअर यू. चला तर झालं तुमचं क्वेश्चन नंबर 4 बघा. त्यातलाच क्वेश्चन 4 आहे बघा इथला. क्वेश्चन नंबर 4, 7a + 9b अपॉन 7a - 9b. हे डायरेक्ट आहे, याच्यामध्ये काय एवढं काही करायचं नाही. डायरेक्ट आपण 2 क्रियामध्ये होऊन जाते. हिअर दिस इज गिवन टू अस. हे दिलेलं आपल्याला 7a अपॉन 7 इज इक्वल टू a अपॉन b इज इक्वल टू 7/3 दिलेलं आपल्याला. सो आता बघा इथे 7a आणि 9b. a बरोबर a चा कोएफिशियंट आहे 7, b चा कोएफिशियंट आहे 9. सहगुणक. तर मग काय करायचं? दोन्ही बाजूला 7/9 ने गुणायचं आहे. मल्टिप्लाइंग बोथ द साइड्स बाय 7/9. तर इथे आलं तुमचं 7a अपॉन 9b. 7a अपॉन 9b दोन्ही बाजू गुणा. 7 7 जा 49, 3 9 जा 27, 3 9 झाले 27. तर तुम्हाला काय मिळालं इथे बघा? हे मिळालं तुम्हाला 7a अपॉन 9b इज इक्वल टू 49/27. एक लक्षात घ्या, आपल्याला दोन्ही बाजूला क्रिया करायची असतात. बोथ द साइड्स वी आर गोइंग टू डू दी ऑपरेशन. देन इथे तुम्हाला मग ही रेग्युलर प्रोसेस करायची आहे, कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंड. एक लक्षात, इथे तुम्हाला आलं एक प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे आलं की समजायचं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे सीडी, म्हणजे कंपोनेंट डिव्हिडेंड योग वियोग क्रिया करून. मग काय मिळालं? 49 अधिक 27 छेदात 49 + 27 76/22. त्याला अजून डिवाइड करा. 38/11 इज युअर आन्सर. 38/11 तुमचा आन्सर झालेला आहे. बघा 38/11. सो लेट्स सी बघा, पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. आता क्वेश्चन नंबर 2 आपला एक सेकंड. ठीक आहे, होईल या सेशन मध्ये जेवढं तेवढं होईलच. पहिल्या नंतर होऊन जाईल आपलं, पण मला वाटतं बाकीच्या गणसाठी आपलं सेकंड सेशन लागेल, कारण तुमच्या बरेच मोठी स्लाइड आहे. जाऊ द्या, असू द्या, प्रयत्न करूया आपण जेवढं होईल तेवढं. कुठे आपण क्वेश्चन नंबर 2 बघा. आता तुम्हाला इथे किंमत दिलेली नाही आहे, लक्षात घ्या. तुम्हाला a/b दिलेला आहे का डायरेक्टली? नाही, तुम्हाला a/b दिलेलं नाही आहे. तर तुम्हाला आधी फर्स्ट तुम्हाला काय करायचं आहे? a/b काढायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हे दिलेलं आहे.
ओके, इट इज गिवन टू यू, तुम्हाला दिलेला आहे 15a वर्ग अधिक 4b वर्ग छेदात 15 वर्ग 4b वर्ग 47 हे तुम्हाला दिलेलं आहे. दिस इज गिवन टू यू, हे तुम्हाला दिलंय. मग फर्स्ट तुम्हाला आधी ही व्हॅल्यू काढायची, मग ही व्हॅल्यू काढल्यानंतर तुम्ही या बाकीच्या व्हॅल्यू काढू शकता, लक्षात घ्या. ओके, once you find these values, then only you are able to find out the values of this 2, 3 and 4 questions. चला स्टार्ट करूया. व्हॉट इज गिवन टू यू, काय दिलं बघा तुम्हाला इथे. तुम्हाला दिलेला आहे हा क्वेश्चन आहे तुमचा, बरोबर. हा क्वेश्चन तुमचा दिलेला आहे, लक्षात घ्या इथे. नाव आता लक्षात द्या, क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. आता काय करायचं, अशा क्वेश्चन मध्ये सगळ्यात आधी क्रिया करायची आहे कोणती, योग वियोग क्रिया करायची आहे बाय कंपोनेंटो डिव्हिडेंडो, राईट. आणि हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे ना, कंपोनेंटो डिव्हिडेंडो, लक्षात घ्या. सो हा झाला तुमचा टोटल, हा झाला तुमचा ए म्हणजे, आणि हा झाला तुमचा बी. सो ए प्लस बी, ए मायनस बी, बघा इथे ए एकदा प्लस झालं आणि एकदा मायनस झालं, इथे पण एकदा प्लस झालं आणि इथे एकदा तुमचं मायनस झालं. समजलं तुम्हाला ना, आता नीट लक्ष द्या. इथे बघा, आता ब्रॅकेट जर तुम्ही ओपन करता, व्हेनेवर यू ओपन द ब्रॅकेट, आधी ब्रॅकेट मी ठेवतो, ब्रॅकेट ओपन केल्यानंतर काय होणार, प्लस असल्यामुळे दी डिनोमिनेटर मध्ये इथे कोणती चिन्ह बदलणार आहेत का, नाही. ओके, कुठले चिन्ह बदलणार आहेत का, नाही, लक्षात घ्या. पण इथे मायनस असल्यामुळे काय होणार, हा जो ब्रॅकेट आहे सेकंड ब्रॅकेट, ओके, हा जो दुसरा कंस आहे चिन्ह बदलले, म्हणजे 15 काय झाले, मायनस झाले, आणि हा जो 4 आहे हा इथे प्लस झाला या ठिकाणी. म्हणजे तुम्हाला काय कट करता येईल इथे, 4b स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर, 15a स्क्वेअर 15a स्क्वेअर मायनस प्लस कट झालं. उरलं काय तुमच्याकडे बघा इथे, हा 15 आणि 15 किती झाले 30, हा 4 आणि 4 किती झाले तुमचे 8, 4 आणि 4 किती झाले 8 झाले. लक्ष द्या, इथे झाले 47 अधिक 7 झाले 54, 47 7 झाले 40, 47 झाले 40, तुम्हाला मिळालं हे. आता इथे बघा, इथे काय करायचं, ए वर्ग बी वर्ग इथेच राहू द्या, याला इथेच राहू द्यायचं, हे तिकडे घेऊन जा, छेद आणि अंश चेंज होणार, 54/40, आणि हा 8 जो आहे हा भागिले इकडे गुणिले होणार, 3 तिकडे जाणार भागिले मध्ये. हे तुम्हाला सोडवायचं, ही राईट हँड साईड तुम्हाला सोडवायची आहे. काय बघा ती साईड तुमची, बघा नीट लक्ष द्या. 54 54/40 मल्टिप्लाय बाय 8/30, याला 8/30 असं आहे. आता भाग लावा, चला याला सोपं सोपं. 5 1 8 1 8, 8 पंचे 40, 6 6 6 पंचे 30, 6 9 54, 6 9 जा 54. किती मिळालं तुम्हाला उत्तर, उत्तर किती बघा इथे 9/25, किती आलं 9/25, राईट. ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर किती आलं 9/25 झालं. आता तुम्हाला काय करायचं, स्क्वेअर रूट काढायचं बाय टेकिंग स्क्वेअर रूट, वर्गमूळ काढून, दोन्ही बाजूचा वर्गमूळ काढून बाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. 9 कोणाचं स्क्वेअर रूट आहे 3चं, 25 5 सॉरी स्क्वेअर आहे, therefore 9चं स्क्वेअर रूट 3, 25 स्क्वेअर रूट 5. तुमचा आन्सर किती मिळाला तुम्हाला, ए अपॉन बी किती मिळाला 3/5, ए अपॉन बी किती मिळाला 3/5. गेटिंग. तुम्हाला कन्फ्युजन कुठे होणार, तर या दोन स्टेप मध्ये तुमचं कन्फ्युजन जास्त असेल, पण सोडवल्यानंतर तुम्हाला पटकन कळेल. आणि ह्या स्लाइड तुम्हाला पाठवणारच आहे, स्लाइड बघून पाठवून सहज मी सोडवणार, तेव्हा तुम्हाला ते नक्की कळेल, असं डायरेक्टली कळणार नाही. परत सांगतो बघा, हा तुमचा झाला ए प्लस बी, हा झाला बी, डिनोमिनेटर म्हणजे बी असते. एकदा बेरीज केली आपण आणि नंतर त्यांची वजाबाकी केली, बाकी काहीच नाही बघा इथे. ओके, इथं प्लस मायनस कट होतं, प्लस मायनस कट होतं, 4b वर्ग 4b वर्ग कट झाला, इथे 15 आणि 15 इथे कट झाले. ओके, मग अंशामध्ये काय उरलं तुम्हाला, डिनोमिनेटर मध्ये काय उरलं 15 आणि 15 30, छेदामध्ये उरलं 4 आणि 4 8. ठीक, समजून घ्या, नाही समजलं परत सांगतो तुम्हाला, डोंट वरी. नो काय टेन्शन घेऊ नका. चला मी परत एकदा थोडंसं रिपीट करतो क्वेश्चन. बघा, अशा क्वेश्चन मध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप आपल्याला करायची आहे बाय कंपोनेंट ऑफ डिव्हिडेंड, तुम्हाला करायची आहे योग वियोग क्रिया. ठीक आहे, डोळे झाकून तुम्हाला योग वियोग क्रिया करायची अशा गणितामध्ये. सो काय होतं बघा इथे, व्हॉट विल हॅपन गाइस, इथे ए प्लस बी अपॉन ए मायनस बी इज इक्वल टू सी प्लस डी अपॉन सी मायनस डी. समजलं, कारण हा जर आपण ए पकडला तर हा झाला बी, हा झाला सी आणि हा डी झाला. तरी लक्ष द्या, बघा हा झाला तुमचा ए, दिस इज युअर बी. Okay guys, this is your C and this is your D. आणि कालची जर तुम्हाला स्लाइड आठवत असेल, so you'll come to know that A plus B, बघा A plus B upon A minus B, आणि इथे C plus D upon C minus D. समजलं, C upon plus D minus C upon C minus D. ठीक आहे, आता हे कळलं.
आता इथे काय करायचं, ब्रॅकेट ओपन करताना काय होतं बघा, प्लस असल्यामुळे तुम्हाला ते चिन्ह बदलत नाही, लक्षात घ्या. पण इथे जेव्हा सबट्रॅक्शन असतं, वजा चिन्ह असतं, त्यावेळेस तुम्हाला जो सेकंड ब्रॅकेट आहे ना, याचे चिन्ह बदलतात. कुठे, ते पण डिनोमिनेटर मध्ये. म्हणजे 15a जो प्लस होता तो मायनस झाला आणि 4b जो मायनस होता प्लस झाला. आणि या स्टेपला व्हॉट यू आर गोइंग टू डू, प्लस मायनस कट होणार. 4b गेला, 15 गेला इथे. सो जे उरतंय ते पुढे सोडवायचं आहे आणि फायनली तुम्हाला आन्सर मिळेल. हा 15 झाला 30, 4 आणि 4 झाले 8, बघा 30/8. ठीक, तुम्हाला व्हॅल्यू मिळाली इथे. हे तुमचं इथे आहे. मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं कसं सोडवत होते. सो यू गेट a² / b² = 9/25. आणि फायनली तुम्हाला त्याचं वर्गमूळ काढा बाय टेकिंग द स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साइड्स. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून तुम्हाला काय मिळालं, a/b = 3/5. तुम्हाला एवढीच व्हॅल्यू काढायची, a/b = 3/5. ठीक आहे, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1. आता तुम्हाला इथे काय होतं की व्हॉट विल हॅपन, आता इथे तुम्हाला याची व्हॅल्यू मिळालेली आहेत ना, म्हणजे तुमचे पुढचे जे व्हॅल्यू आहेत ना तुम्हाला आपोआप मिळतील. आपोआप म्हणजे यावरून तुम्हाला या व्हॅल्यू काढायच्या आहेत. कारण इथून तुम्ही जर गेला तर तुम्हाला याच्या व्हॅल्यू कशा मिळणार, हा मोठा प्रश्नचिन्ह. समजतंय बच्चा पार्टी?